आयडी बघायचे ते एक ऍक्टिंग असतं, पण आज रियालिटी काय आहे ते आज मला समजलं. सल्यूट आहे सर. जय हिंद. जवाहर नगर पुलिस ने त्वरित कार्रवाई की, जिन्होंने अपनी मां के ऑपरेशन के लिए 1,50,000 रुपए के सोने के गहने और नकदी जमा की थी। 50 से अधिक सीसीटीवी फुटेज देखने के बाद पुलिस ने बैग ढूंढ निकाला और 2 घंटे के भीतर गहने बरामद कर लिए। अंदाज आहे आणि पोलीस स्टेशनचा काय काय सांगणार तुम्ही? आता तुम्हाला वस्तू परत मिळालेली आहे. खरं तर जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे सर. माझ्याकडे शब्दच नाही. सुरुवातीला तर मी उम्मीद सोडली होती की भेटेल की नाही, कारण बरेच नातेवाईक, फ्रेंड सर्कल सगळीकडे मी कॉल मेसेज केले तर असंच निगेटिव्ह आन्सर भेटत होतं की एकदा गेलेली वस्तू नाही भेटत, परत त्या रिक्षामध्ये जर कोणी दुसरं बसलं तर ते घेऊन गेलं, किंवा रिक्षावाल्यांनी त्यांचे विचार कसे त्यावर डिपेंड आहे. बिचारा चांगला असेल तर देऊ शकतो, किंवा त्यांनी जर बॅग ओपन करून बघितली आणि ते सगळं बघितल्यानंतर देईल की नाही, म्हणजे कितीतरी प्रश्न माझ्या मनात होते. तरी सुद्धा मी आधी तिथं सगळीकडे शोधून नंतर आम्ही ठरवलंच की पोलीस स्टेशनला जावं, कंप्लेंट केली. आणि इथं खरंच म्हणजे म्हणतात ना, माणसात देव शोधावं लागतं, तर खरंच मला आज या पोलीस स्टेशनमध्ये साक्षात देव भेटलेत. म्हणजे स्वप्न पडल्यासारखं झालंय की खरंच माझी बॅग हरवली आणि ती सापडली. विश्वास म्हणजे नव्हताच की भेटेल, पण एवढ्या तात्काळ आणि एकाच दिवसात असं वाटत होतं उद्या पण यावं लागेल, परवा पण यावं लागेल आणि सापडते की नाही. त्यात खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट पण होते. कालच मी मुलांचं ॲडमिशन केले, माझ्या लहान मुलांचे दोघांचे पण इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स येतात. आणि माझ्या आईचं ऑपरेशनसाठी माझ्याकडे कॅश होती आणि माझ्या बहिणीकडनं आम्ही दोघी मिळून करणार होतो, तर तिने तिच्याकडे कॅश नसल्यामुळं सोन्याचे दागिने दिले होते. ते जवळपास 1 तोळ्याचे, म्हणजे 1 लाखापर्यंतचे ते दागिनेच होते. ते जास्त टेन्शन होतं की माझं तर गेलंच, पण बहिणीला काय उत्तर देऊ, आईचं काय, हे सगळे प्रश्न माझ्या डोक्यात सकाळपासून चालू होते. मी ते 1 वाजता आले आणि तेव्हापासून जेव्हा सर आले, सरांनी 2 तास म्हणजे कंटिन्यू 2-3 तास अख्खं संभाजीनगरचे कॅमेरे शोधून शोधून त्या रिक्षावाल्याला शेवटी शोधलंच, त्यांचा नंबर काढून फायनली त्यांना शोधलं. माझ्या लाईफमधला हा पहिला एक्सपिरियन्स आहे. म्हणजे मी पोलीस स्टेशनमध्ये आले. आतापर्यंत फक्त नाव ऐकलं होतं, न्यूज बघितल्या कितीतरी की सापडतं होतं, सीआयडी बघायचे ते एक ऍक्टिंग असतं, पण आज रियालिटी काय आहे ते आज मला समजलं. सल्यूट आहे सर. जय हिंद. कोणाचं विशेष करून कोणाचं अभिनंदन करणार आहात? पोलीस स्टेशनला काय तुम्हाला ते वस्तू किती आनंद भेटतो तुम्हाला? सर आनंद एवढा की सगळ्यांचंच कौतुक करा, पण हे सर, एक राठोड सर आणि गोरे सर आणि सगळ्यात